सगळ्यांचे अभिज आर्ट्स मध्ये खूप खूप स्वागत. सध्या आपण शिकत आहोत ते बेसिक शेप्स. तर आज आपण काही फुलांचे व काही फळांचे आकार शिकणार आहोत. बघताय तुम्ही, मी आपल्या समोर एक कागद घेतलेला आहे आणि त्याच्यावर मी काही फुलांचे आकार आपल्याला आता काढून दाखवतो. बघत राहा अभिज आर्ट्स. या फुलांचा उपयोग आपल्याला डिझाईन मध्ये करता येतो. वेगवेगळे अलंकारिक आकार ज्यावेळेला आपण रंगवायला सुरुवात करू चित्र, त्यावेळेला हेच चित्र आपण पुढं रंगवणार आहोत. त्यामुळे आपल्याला झालेल्या प्रत्येक असाइनमेंट तुम्हाला जपून ठेवायचे आहेत. बघा, हे दुसरं फूल. प्रत्येक फूल वेगळं आहे. त्याचा आकार तुम्ही आकार मोठे कमी जास्त करू शकता, तुम्हाला योग्य वाटेल तसा कागदावर. मी आता छोटा कागद आहे म्हणून मी छोटे साईजची फुलं काढत आहे. नेचर ड्रॉइंग मध्ये सुद्धा आपल्याला या फुलांचा उपयोग करता येतो आणि वस्तुचित्रामध्ये सुद्धा, ऑब्जेक्ट ड्रॉइंग मध्ये सुद्धा कधी कधी फूल ठेवलं जातं. कुठल्या तरी मगामध्ये, कपामध्ये किंवा एखाद्या काचेच्या ग्लासमध्ये. बघताय तुम्ही, मी या टाईपचे फुलं काढून घेतलेत आणि इथं आपल्याला पूर्ण आता हे फुलांचे चित्र काढायचं आहे. बघत राहा अभिज आर्ट्स. बघताय आपण की मी आता हे पूर्ण फुलांचे चित्र, डिझाईन, रेषांचा सराव व्यवस्थित केलेला आहे. याच्यामध्ये वक्र रेषांचा जास्त उपयोग आहे. वक्र रेषा, वर्तुळ आहे, त्याच्यानंतर अर्धगोल आहे. तर याप्रमाणे तुम्हाला सराव करायचा आहे. नक्की सराव करा. बघत राहा अभिज आर्ट. आता आपण काही फळांचे आकार काढूया. बघत राहा अभिज आर्ट. बघताय मी कागद घेतला एक आणि त्याच्या समोर काही मी फळांचे आकार काढतो आता. बघत राहा. पहिले आहे आंबा. सगळ्यांचं आवडतं फळ. त्याच्यानंतर आहे ऍपल, सफरचंद. सावकाश काढायचंय, घाई अजिबात करायची नाहीये. केळी आहेत 2. नंतर टरबूज आहे, वॉटरमेलन. मध्ये त्याच्या बिया आणि खाली हे अननस आहे, पाइनएपल. बघा, आता हेच आपल्याला इकडे पूर्ण पान भरून या काढलेल्या या रो मध्ये आपल्याला काढून घ्यायचे. बघत राहा अभिज आर्ट. बघा, मी हे पूर्ण पान भरून हे चित्र काढून घेतलेलं आहे. व्यवस्थित घाई न करता तुम्हाला काढायचं आहे आणि चांगला सराव करा, म्हणजे तुम्हाला तुमचेच रेषा चांगल्या वळणदार आणि हाताला त्याची सवय होईल. बघत राहा अभिज आर्ट. थँक्यू.